नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. माशांचे वेगवेगळे प्रकार असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या माशांना वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी चव असते. तर म्हणूनच आहे ना, हे मासे खाण्याचा कंटाळा येत नाही. कितीतरी खाल्ले कोणते कोणते वेगवेगळे आपण मासे बनवून खाऊ शकतो. जसं चिकन मटन खाण्याचा कंटाळा येतो, तसं मासे खाण्याचा कंटाळा येत नाही. मला तरी येत नाही. तर आज आपण आहे ना, बोंबिलचाच एक प्रकार बघणार आहोत. तर बोंबिलचे रेग्युलरली मी 2 प्रकार पाहिलेत. ते म्हणजे एक रेग्युलर आपला जो बोंबील असतो तो आणि ओला बोंबील आणि अजून एक चोर बोंबील असतो. तर चोर बोंबील कसा असतो ते सुद्धा आज आपल्याला दाखवणार आहे. आणि या चोर बोंबीलचा आपण फ्राय बनवणार आहोत. तर रवा फ्राय आणि मसाला फ्राय अशा दोन्ही पद्धतीने आपण हा बोंबील फ्राय करणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया हे मस्त रवा बोंबील फ्राय बनवायला. आणि मसाला बोंबील फ्राय सुद्धा आपण बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर हे बघा, इथे 1 किलो हे चोर बोंबील आणलेत आणि हा बोंबील असा दिसायला असा असतो, म्हणजे रेग्युलर माशासारखाच दिसतो. आपण जो बोंबील ओला बोंबील रेग्युलर पाहतो तर तो थोडासा वेगळा असतो दिसायला. तर हे चोर बोंबील मी साफ करून घेतलेत आणि पोटाच्या बाजूने कट करून याला ओपन करून घेतले. आणि आता यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत. ओपन करून घेतल्यामुळे मसाला व्यवस्थित लागला जातो आणि फ्राय करताना सुद्धा छान कुरकुरीत फ्राय होतात. तर तुम्ही बघू शकता, इथे हळद पावडर 1 चमचा घेतली आणि चवीनुसार मीठ घातले. थोडीशी अजून हळद पावडर घेतली आणि यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर 2 ते 2.5 पळे 2.5 चमचे आपण इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. साठवणीतला मसाला कोणताही वापरू शकता. आणि इथे धने पावडर 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा असे मसाले आपण सगळे एकत्रित करून घेऊया. एकत्रित असे मसाले केले की या मसाल्यांची चव व्यवस्थित मिक्स होते माशांमध्ये. तर लसूण 1 गड्डी आणि 1 ते 1.5 इंच आलं घेतले आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर, वाटून घेतली आणि आपल्याला हे वाटण या बोंबीलला लावायचं आहे. तर हे बोंबीलला आपण वाटण चांगलं कोट करून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित चोळून घेतलं की हे मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि मसाले घालून आपल्याला पुन्हा व्यवस्थित हे मसाले या बोंबीलला लावून घ्यायचे आहेत. मिक्स करायचं आहे हे आणि झाकण ठेवून 1 तासाभरासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1 तासाभराने मी इथे हे मासे फ्राय करायला घेतलेले आहेत. तर आधी आपण या बोंबीलला फक्त तसंच फ्राय करणार आहोत. मसालेदार असा बोंबील फ्राय आपल्याला करायचा आहे, म्हणून आपण तसंच जसे मसाला लावलेला आहे तसंच आपण फ्राय केलेला आहे. तर तव्यावरती आपण 2च फक्त पळी तेल घातलेलं आहे, म्हणजे 2 टेबलस्पून. आणि एवढीशाच कमी तेलामध्ये आपण हे मासे चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय आलटीपलटी करून हे चोर बोंबील फ्राय आपण छान फ्राय करून घेतलेले आहे. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती. तर हे बोंबील आपले फ्राय करून झालेत. पटकन शिजले जातात हे बोंबील. आणि तुम्ही बघू शकताय मस्त असे मसालेदार स्पायसी असे हे बोंबील फ्राय बनवून तयार झाले. थोडीशी कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी कांदा घातल्यावरती आणि हे बोंबील फ्राय तयार आहेत. तर आता रवा लावून हे बोंबील फ्राय करून घेऊया. तर रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं. आणि आता हे बोंबील आहेत ते रव्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे आणि असे व्यवस्थित कोट करून घ्यायचे. असा बोंबील ओपन केला ना की व्यवस्थित मसाला लागला जातो आणि बोंबील व्यवस्थित फ्राय करता येतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो. त्यामुळे मी ओपन करून घेतलेलं आहे पोटाच्या बाजूने. तर हे सगळे मसाले हे बोंबीलला रवा लावून कोट करून घेतले. आता हे आपण 2 पळी तेलामध्येच तळून घेणार आहोत. तर तव्यावरती तेल चांगलं कडकडीत गरम झालं की बोंबील आपल्याला सोडायचे आणि मस्त कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय तयार करून घ्यायचे आहेत. एका बाजूने आपण 4 ते 5 मिनटासाठी या बोंबीलला फ्राय करून घेणार आहोत आणि पुन्हा आपण याला पलटी करणार आहोत. तर लो फ्लेमवरती फ्राय केले. सुरुवातीला मीडियम फ्लेम होती, नंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आणि हे बोंबील आपले पलटी करून घेतलेले आहेत आणि असे उलटपलट करत आपल्याला हे बोंबील फ्राय 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. खूप मस्त फ्राय होतात आणि हे बोंबील पटकन शिजले जातात, म्हणूनच हे तुटतात पटकन. तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त हे बोंबील फ्राय बनवून तयार झाले आहेत. रवा लावून बोंबील फ्राय केलेले हे मस्त कुरकुरीत करता येतात आणि मसाला लावून केलेले हे कुरकुरीत करता येत नाही, फक्त हे मसालेदार स्पायसी असे लागतात. तर तुम्ही बघू शकताय रवा लावून बोंबील फ्राय बनवून तयार झाले आहे. तर हे आपले दोन्ही पद्धतीने बोंबील फ्राय इथे बनवून तयार झालेत. मस्त गार्निशिंगसाठी वरती कोथिंबीर घातली आणि हे सुद्धा आपले मसालेदार बोंबील फ्राय पण बनवून तयार झाले. तर दोन्ही पद्धतीने आपले हे चोर बोंबील फ्राय बनवून तयार झाले आहेत. तर इथे आपले दोन्ही पद्धतीने हे चोर बोंबील फ्राय बनवून तयार झाले. तर आज आपण इथे मसालेदार असा बोंबील फ्राय सुद्धा केलेला आहे आणि रवा लावून बोंबील फ्राय सुद्धा केलेला आहे.
तर दोन्हीही मसालेदार आणि रवा लावून केलेले बोंबील फ्राय दोन्हीही चवीला अप्रतिम असे लागतात, खूप छान बनतात. आणि तर या दोन्ही पैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बोंबील फ्राय करायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जर तुम्हाला हा चोर बोंबील मिळाला तर तुम्ही नक्की हा चोर बोंबील घेऊन या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी झाली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. हो, सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.